रँडम संधीचे एक्झाम्पल आल्यानंतर त्याचा संधी विग्रह करण्यासाठी तो संधी विग्रह कसा करायचा किंवा त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा संधीचा प्रकार दिलेला नाही आहे तरीसुद्धा रँडम संधीचे विग्रह कसे करायचे याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. मागच्या व्हिडिओमध्ये पाच संधी बघितल्या होत्या. आता त्याच्या पुढच्या संधी ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार, मी ऋषिकेश, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये 5 संधी आपण बघितलेल्या होत्या. तर त्याच्या पुढच्या संधी बघा. आता इथे 6वी जी संधी आहे ती आहे यत्र येषाम. आता ह्या ठिकाणी फोड कुठे होणार ते आधी ओळखायचं आहे. ह्या ठिकाणी बघा त्रवरती 2 मात्रा आलेल्या आहेत, म्हणजेच त्रवरती 2 मात्रा आल्यावरती त्या ठिकाणी फोड होईल हे आपल्याला इंडिकेट करतं. ह्या 2 मात्रा इंडिकेट करतं की ह्या ठिकाणी फोड होईल. मग आता इथे फोड करताना आधी समजून घ्या की त्या ठिकाणी ही जी 2 मात्रा आल्या ते कशामुळे आल्या. तर 2 मात्रा कधी येतात, जर का स्वराला ऐ कोणतंही व्यंजन असेल तर त्याला ऐ जर का लागलं असेल तर त्या ठिकाणी आपण अशा 2 मात्रा देत असतो. तर ह्या ठिकाणी 2 मात्रा आहेत, म्हणजेच ह्या संधीमध्ये ऐ आलेला आहे. तर ऐ कधी येतो तर एक वृद्धी संधीमध्ये त्या ठिकाणी ऐ येत असतो. वृद्धी संधीमध्ये ऐ येतो. कसं बघा, वृद्धी संधीचा नियम काय आहे, आणि अच्या समोर जर का ए आलेला असेल तर त्या एचा ऐ करावा, हा वृद्धी संधीचा नियम आहे. तर ह्या नियमानुसार ह्या ठिकाणी जर का फोड करायची तर यत्रेशाममध्ये जो ऐ आलेला आहे, यत्रेशाम ह्या ठिकाणी जो ऐ आलेला आहे त्याचे फोड करताना आपल्याला 2 गोष्टी भेटतील. एक, ह्या बाजूला शेवटी अ असला पाहिजे पूर्वपदाच्या शेवटी, आणि उत्तरपदाच्या शेवटी ए असला पाहिजे. तर त्या ठिकाणी हा ऐ तयार होईल. तर अशी जर का फोड करणार आहे आपण तर त्या ठिकाणी बघा यत्रेशामची फोड होईल. पूर्वपदाच्या शेवटी अ घेणार तर तयार होईल यत्र, आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला जर का ए येईल तर त्या ठिकाणी तयार होईल एशाम. अशा प्रकारे यत्रेशामची फोड होईल यत्र अधिक एशाम. तर पुढची संधी बघा, हृदयोत्क्लेश. आता हृदयोत्क्लेश ह्यामध्ये नेमकी संधी फोड कुठे होईल तर ह्या ठिकाणी ओ आलेला आहे. यो कसं तयार झालं असेल, य प्लस ओ. आता ओ कोणत्या संधीमध्ये येतं, एक येतो गुणसंधीमध्ये, गुणामध्ये ओ येतो. दुसरा आणखीन ओ येतो अयादी संधीमध्ये, पण अयादी संधीमध्ये ओचा अव होतो म्हणून त्या ठिकाणी अयादी संधीचा नियम लागू नाही होणार. दुसरं वृद्धी संधीमध्ये ओ येतो पण ओचा औ होतो वृद्धी संधीमध्ये, म्हणून इथे पण तो नियम लागू नाही होणार. पूर्वरूपमध्ये ओ येतो पण पूर्वरूपमध्ये अवग्रह पाहिजे असतो ओच्या पुढे, पण ह्या ठिकाणी अवग्रह नाही म्हणून पूर्वरूपचा पण नियम लागू नाही होणार. राहिली कोणती, गुणसंधी फक्त. तर गुणसंधीचा नियम इथे लागू होईल. गुणसंधीमध्ये ओ येण्याचा नियम काय आहे, ओ कधी येतो गुणसंधीमध्ये तर अ प्लस उ जेव्हा असेल त्यावेळेस ओ होतो गुणसंधीमध्ये. हा गुणसंधीचा नियम आहे. अ प्लस उचा ओ होणे, अ प्लस ईचा ए, अ प्लस उचा ओ, हे गुणसंधीचे नियम आहे. तर ह्या ठिकाणी हा नियम लागू करू आपण. अ प्लस उ मिळून ओ तयार झालेला आहे. तर आता याला जर का रिव्हर्स घेणार ह्या नियमाला तर कसं होईल, या ठिकाणी हृदयोत्क्लेश ह्या शब्दामध्ये हृदयोत्क्लेश ह्या शब्दात जो ओ आलेला आहे ह्या ओला जर का फोडलं तर तो 2 कोणते वर्ण तयार करेल. ह्या ठिकाणी येईल अ, पूर्वपदाच्या शेवटी अ, आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला येईल उ. आता असं जर का फोड करायची, पूर्वपदाच्या शेवटी अ आणि उत्तरपदाच्या शेवटी उ, उत्तरपदाच्या सुरुवातीला उ, तर कसं येईल, हृदय. पूर्वपद तयार होईल हृदय, आणि उत्तरपद तयार होईल उपासून सुरू व्हायला पाहिजे म्हणून उत्क्लेश. तर हृदयोत्क्लेश याचं विग्रह काय होईल, हृदय अधिक उत्क्लेश. हा त्या ठिकाणी हृदयोत्क्लेशचा विग्रह राहील. नंतर बघा महेश्वर. पुढची जी संधी आहे महेश्वर.
आता याचा विग्रह करताना या ठिकाणी मात्रा आलेला आहे ह वरती, म्हणजेच ए आलेला आहे. तर ए आला आहे म्हणून या ठिकाणी इथे फोड होईल, एची फोड होईल. तर ए कोणत्या कोणत्या संधीमध्ये येतो? एक येतो अयादी संधीमध्ये एचा अय होतो. दुसरं वृद्धी संधी, एचा ऐ होतो. आणखी एक संधी गुणसंधी, की त्या ठिकाणी ए होतो. कशाचा? अ प्लस ई असेल तर त्याचा ए होतो. ही गुणसंधीचा नियम आहे, अ प्लस ईचा ए होणं. तर अ प्लस ईचा ए होणं हा नियम ह्या ठिकाणी लागू होतो आहे, म्हणून इथे गुणसंधी आहे, हा नियम इथे लागू करणार. तर ए फोडताना आधी बघा महेश्वर शब्द याच्यामध्ये ए आलेला आहे. आता हा जो ए हा जर का फोडला तर दोन कोणते कोणते स्वर देईल तो? एक येईल इथे अ आणि इथे येईल अ प्लस ई. पण आता इथे जर का अ घेतला तर शब्द तयार होतो मह. आता मह शब्दाचा काही अर्थ नाही आहे, पण आ जर का घेतला तर शब्द तयार होईल महा. तर महाचा अर्थ होतो महान, म्हणून या ठिकाणी महा शब्द येईल. नियम अ प्लस ईचा पण एच होणार आहे, आ प्लस ईचा पण एच होणार आहे. आणि इथे जो आहे आता हा ऱ्हस्व ई घ्या किंवा दीर्घ ई घ्या, दोन्ही त्या ठिकाणी एच तयार होणार. म्हणून आता इथे जेव्हा फोड करणार आणखीन, तर हा ऱ्हस्व ई न घेता आपण दीर्घ ई घेणार, कारण की ईश्वर शब्द जो तयार होतो आहे पुढचा तो नेहमी दीर्घमध्ये असतो, म्हणून त्या ठिकाणी दीर्घ ई घेतलं. महा प्लस ईश्वर, तर असं दोन अर्थपूर्ण शब्द मिळाले, महा आणि ईश्वर. तर हे दोन शब्दांचं मिळून महेश्वर ही संधी त्या ठिकाणी आहे. महेश्वरचा विग्रह होईल महा अधिक ईश्वर. नंतर बघा पुढे कोष्ठे अथवा. आता ह्या ठिकाणी कोष्ठेत्वा इथे सगळ्यात मोठे इंडिकेशन आहे अवग्रह. आता अवग्रह कशामध्ये येतो? एक पूर्वरूप संधीमध्ये येतो, पूर्वरूपमध्ये येतो अवग्रह. आणि दुसरं विसर्ग संधीमध्ये उत्वसंधीमध्ये अवग्रह येतो. पण आता इथे उत्वसंधीचा नियम लागू नाही होणार, कारण की उत्वसाठी ओ असला पाहिजे आणि ओ नंतर अवग्रह येतो, म्हणून इथे उत्वसंधीचा नियम नाही येत. तर राहिलं काय? पूर्वरूप. पूर्वरूपमध्ये एच्या पुढे जर का अ असेल तर ए आणि अवग्रह करावा हा नियम आहे. तर इथे पूर्वरूप संधीचा नियम लागू होईल. आता इथे जर का अवग्रह फोडणार तर सिंपल लक्षात ठेवायचं कोष्ठे अथवा. आता जेव्हा ही संधी फोडणार तर फक्त अवग्रहाच्या जागी अ टाकायचा, एवढाच इथे नियम लक्षात राहायचं. आता हा अवग्रह चालला जाईल आणि अवग्रहाच्या जागी अ जर का टाकला तर इकडचा शब्द ॲज इट इज घ्यायचा, कोष्ठे आणि प्लस हा अवग्रहाच्या जागी अ घेतला, पुढचे अथवा असा शब्द या ठिकाणी तयार झाला. कोष्ठे अथवा याची फोड होईल कोष्ठे प्लस अथवा. आता ह्या ठिकाणी कुर्यात प्लस चतुर्थकम, जर शेवटचं उदाहरण आहे कुर्यात चतुर्थकम. आता यामध्ये बघा कुर्यात चतुर्थकम, इथे कुर्यात. आता इथे च डबल च झालेला आहे. आता ही व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आता डबल च कधी होतो? एक म्हणजे पहिलीच संधी च्युत्व संधी, त्या ठिकाणी त वर्गाच्या पुढे जर का च वर्ग असेल तर त वर्गाचा च वर्ग करायचा. आता असा तो नियम आहे, त वर्गाचा च वर्ग करायचा. तर हा जो नियम आहे तो या ठिकाणी लागू होईल. तर कुर्यात चतुर्थकमचं होऊन जाईल. आता डबल च जो आलेला आहे याच्यामध्ये त्याला फोडला कुर्यात चतुर्थकम. तर ह्या ठिकाणी जो डबल च आलेला आहे याला फोडला आणि हा जो च आहे नंतरचा हा च इकडे घेतला आणि हा जो अर्धा च आहे हा अर्धा च कशापासून तयार झाला आहे? तर त वर्गाचा तो त आलेला आहे, म्हणून त वर्गाच्या चच्या जागी आपण डायरेक्ट त घेणार. तर हा चतुर्थकम शब्द इथे आला दुसऱ्या पदामध्ये आणि हा जो अर्धा च आहे त्याचा इथे त केला. तर कुर्यात प्लस चतुर्थकम असा तो पूर्ण शब्द तयार होईल. कुर्यात प्लस चतुर्थकम असे दोन शब्द ह्या संधीमधून मिळतात. तर हे अशा प्रकारे ह्या ठिकाणी विग्रह करायचे आहेत. ही कुर्यात चतुर्थकम च्युत्व संधीनुसार इथे विग्रह झालेला आहे. कुर्यात प्लस चतुर्थकम प्रत्येकाचा एक एक विग्रह बघू. आता बघा हृदय जो पहिलं यत्र येशाम याचा विग्रह येईल
यत्र अधिक येषाम. संधी येईल वृद्धी संधी. वृद्धी संधी येईल इथे. नंतर हृदयोत्क्लेश. आता इथे पण हृदय अधिक उत्क्लेश असा विग्रह होईल आणि संधी येईल गुणसंधी. गुणसंधी आहे इथे. नंतर महेश्वर. इथे महा अधिक ईश्वर असा विग्रह येईल. इथे पण संधी आहे गुणसंधी. नंतर कोष्ठेत्वा. ह्या ठिकाणी कोष्ठे प्लस अथवा असा विग्रह येईल आणि संधी राहील पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी. आता कुर्यात चतुर्थकम. ह्या ठिकाणी कुर्यात प्लस चतुर्थकम असा विग्रह येईल आणि संधी राहील या ठिकाणी श्चुत्व संधी. आता ही फोड करताना संधीचे नियम माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आधी संधीचे नियम माहिती असले का ह्या फोड करणं सोपं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.